अरे मारली सराजू गेला बाटे हा ना 20 वर्ष का आली माझ्या दिवसासाठी. हो ना सांग मला घरात नको नाही करत आजी मी काही. आजीचं कसं आहे बाबा आता. आजी मी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत. चला मला तर खूप आनंद होतोय जालन्याला जातोय तर, कारण की आपल्या जुन्या घरी आपण व्हिडिओ शूट होणार आहे परत आणि गणपतीमध्ये जाणार असं आपण ठरवलं होतं. परी इकडेच तू चालली ना जालन्याला, मी नाही यायलो. मला तू म्हंटली का जी असं का बसले इथं. तुम्ही तिकडे बसा ना थोडं पाठीमाग. हा तसं बसा ना असं का. इकडे सगळेजण तयारी बघा निघण्यासाठी. चला हे बघा झाडून घेता इथून निघायच्या टायमाला, म्हणजे हे घर स्वच्छ राहिलं पाहिजे असं म्हणणं आहे कोमलचं परत आईचं. इकडं परी तू कुठं जातीये. जालना का. हा इकडं पिऊ उठलेली, पिऊला घेऊ आपण. हा 1 सेकंड. हा काय ग परी तू कुठं चाललीस ग. जालन्याला चालली हो का. कलर मारला का घराला. कलर मारला तुझ्या काकानं. आणि हे बघा. हाय पिऊ बाय कर बेटा. बाय कर. आत्ता झोपेतून उठलो बाबा मी. झाली काची तयारी. स्वेटर गिटर घालून ओके झाला का तुम्ही आता. बर हे बघा ही एक गोणी, ह्या 2 गोण्या, हे झाले 3, ही एक बॅग 4 आणि हे छोटे मोठे 5. हे एवढं सगळं घेऊन या जात आहे का आजी. तुमची बॅग कुठे. ही छोटी का. आजी हुशार आहे बाबा, छोटी बॅग घेऊन जाते. आणि बघा किचन पण स्वच्छ केलं, फक्त एवढं थोडं राहिलं आवरायचं, ते पण कोमलात आवरून घेईल. हा तुझी बापरे परीची पण बॅग आहे का. वाव खूप छान. बापरे परीची शाळेची बॅग पण घेतली काय का. बाप्पा 15 दिवस शाळा बुडून आता परीची. इकडे अंगणवाडी जाशील का परी. जाळ्याची शाळा आवडती का. मी तर पैसे भरले काय करायचं आता. वापिस यायचं. मग तू तिकडे राहशील का. मी इकडे येईन मग वापस मम्मी सोबत. तू राहशील तिकडे जाऊ कडं जालन्याला. हा इकडे. तर तुम्हाला एक दाखवतो. हा थांबा. जिंदगी हे बघा. कोणी कुठे बसा काय प्रॉब्लेम. हे बघा तुम्हाला दाखवायचं राहिलंय. तर हे बघा आम्ही काय केलं माहिती का. 2 ॲव्होकाडोची बिया घेतल्या होत्या. तर एक जी आहे ना ती परी त्या याच्यामध्ये लावली. पहिले पिऊला पाहू द्या. पहिली हिला पाहू द्या. हे बघा कशा वाकू पाहिली. हे बघा त्याला आता हे मोड यायचं, म्हणजे हे कदाचित उगू शकतं. आता हे बघा एका साईडने याला मोड आलेला आहे आणि एका साईडने येतंय. त्यामुळे याला 8 दिवस असंच ठेवावं लागणार आहे. अजून बघू काय होतंय. तर आवडलं का नाही. चल ना लवकर डोकं इचर. हा इथूनच गाडी आम्हाला जास्त लांबून नाही. 8:30 वाजलेले आहेत. तू झांबल झुंबल करू नको. हा जा पिऊ जाते काय इकडे. तू नाही येत. हे माईकडे जाते का. माझ्याकडे कशी येत नाही बाबा. नाही येत. हा घराला कलर देणं चालू आहे आणि थोडाफार कलर दिलेला पण आहे. चल लवकर हात चालवा पटापटा. गणपती बाप्पाला भेटायचं का तुला. बर आणि घर बघा स्वच्छ झालेले आहेत. रोहिणीचं काही सामान न्यायचं होतं तर त्यांना इकडून काढलं. कालच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही. आणि आमचं पण सामान काढून हे सगळं आवरून चाललेले आहेत. मी जाणार आहे उद्या सकाळी 4 व्हीलर मध्ये थोडं सामान घेऊन. हे आज सगळेजण जे जात आहेत
ते जात आहे ट्रॅव्हल्स मध्ये. हो, तर मी सकाळी निघणार आहे 5 वाजता 6 वाजता आणि दुपारी 2-1 वाजेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आणि पिऊ बघा आत्ता झोपेतून उठली, झोप काही झालेली नाहीये म्हणून ती तशी बघतीये. हाय कर बाळा, बाळा हाय कर, हाय कर पिलू, हाय पिऊ, बाय बाय, बाय करा. नुसतं बघायला लागले बघा, बाय करा, बाय. थोडी फ्री व्हायला वेळ लागेल पण चालू आहे थोडं 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 थोडं. पाऊस काही थांबायचा विषय नाही आहे इथं आणि मेसेज पण येत आहे रेड अलर्टचे. पुणे, मुंबई, ठाणे, परत रायगड हे सगळीकडं, हां पालघर, इकडे सगळीकडे पाऊसच सांगितलेला आहे. पुढील 3 तासात मुसळधार पाऊस होईल असा मेसेज आलेला आहे पण अजून काही आला नाही पाऊस. पण ठीक आहे, येईल, आला तर बघू. तर ऑलमोस्ट इथलं सामान घेतलेलं जे जे गरजेचं आहे ते बाकी इथेच ठेवलेलं आहे. कळालं? हां, तोंडात हात घालू नको, हात घालले तोंडामध्ये चिच्ची असतं. चल बेटा याला घे ग, ती जात नाही आईकडं. दुकानात म्हटलं की निघती. आला का आवाज, आला का? हा, चला, मला तर खूप आनंद होतोय जालन्याला जातोय तर, कारण की आपल्या जुन्या घरी आपण व्हिडिओ शूट होणार आहे परत आणि गणपतीमध्ये जाणार असं आपण ठरवलं होतं. परी इकडेच, तू चालली ना जालन्याला, मी नाही यायलो. मला तू म्हटली का चल म्हणून, मला म्हटली चल म्हणून. नाही ना, आता नाही येत मी, माझं तिकीटच नाही काढलं. तू काढते का माझं तिकीट? आणि पसारा एवढा मोठा चालवला ना, आता उद्या 5 तिकीट काढले मी. आईचं, आजीचं, 1 सेकंड का, आता 5 तिकीट काढलेले. आईचं, आजीचं, दादाचं, कोमलचं आणि श्रुतीचं. श्रुती कोण? श्रुती लुंगे. निरंजन जो आहे तो 2 व्हीलर घेऊन येतोय आमच्या सोबतच, म्हणजे आम्ही सगळेजण सोबतच निघणार आहे सकाळी. कारण की सकाळी जे आहे म्हणजे तिकडं आम्हाला गाडी पण लागणार आहे, त्यामुळं निरंजन त्याची गाडी घेतोय आणि स्वरूप पण त्याची गाडी घेतोय. तर त्या गाड्या घेऊन आपल्याला निघायचं आहे सकाळी. बघूया आता किती वाजता निघणं होतं, काय होतंय. बाकी विषय काही नाही. आता 11 वाजता गाडी आहे, 8:30 वाजलेले आहे. आता थोड्या वेळात निघायचं आहे आणि विषय दुसरा काहीच नाही आहे. परत परत तेच रिपिटेशन होत आहे आणि मला पण जास्त काही बोलायला सुचत नाही आहे, त्यामुळं जाऊ द्या सोडा विषय. आणि ताईसुद्धा कदाचित आपल्या महालक्ष्मीला येणार आहे, माझी सासूबाई पण येणार आहे म्हणजे मामी, आणि 3 नंबरला आहे आत्या. आत्या पण यायचा प्रयत्न करणार आहे, बघू. कारण की जालन्यामध्ये आता काही सामान नाही आपल्याकडे जास्त. हे बघा, हे बघा, ह्या 2 जण दिसल्या का तुम्हाला? ह्या 2 जणी काय करता माहिती का, माझं जिना हराम केलेले या तिघींनी. आता पहिले काय व्हायचं, पाणीपुरी खायची असेल तर कोमलला एकटेच घेऊन जायचं, आता त्या परीला पण घेऊन जावं लागतं आणि काही दिवसांनी या पाखराला पण घेऊन जावं लागलं. काय करावं सांगा तुम्ही, एकापेक्षा एक चढ आहेत. आणि आज इकडं 15 दिवस आता काही भेटणार नाही म्हणून कोमलला पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला, पेटीस पण खाल्ली, कारण की इकडची तिला 3 आवडतात. पेटीस नाही, सॉरी, पेस्ट्री म्हणतात त्याला, पेटीस म्हटलं मी चुकून. हा, तू काय काय खाल्लंय आज? पाणीपुरी, पाव, अजून माझं फेवरेट काय? पेस्ट्री. कोणता फ्लेवर होता? कारा नाही, चॉकलेट. कारा नाही, कारा म्हणते ती. तुला खायचं का पेस्ट्री? खायची का पेस्ट्री? नाक सगळं गळायलं ना तुझ्या. उद्या आम्ही ऋतूला भेटणार आहे, ऋतूला. आम्ही तिचे फोटो पाहून, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतून म्हणलं, तिचे फोटो पाहून नाही का, म्हणजे ती घरात होती ना त्यावेळेस आम्ही तिच्यासोबत खेळत होतो, पण आता तिकडे गेलेली 3-4 दिवस झाले. 4 दिवस झाले का? 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. तर मला स्वतः करमत नाहीये. आता आपण तिला उद्या भेटणार आहोत, ती उद्याची व्हिडिओ घेईल
आणि बघतो आता सकाळी यांचं सामान उतरण्यासाठी तिकडे रामा उभा असेल, त्याला फोन करून वगैरे सांगितलेलं आहे. तिकडे पण एक जण पाहिजे, इकडे पण एक जण पाहिजे, तर त्या हिशोबाने ऍडजस्टमेंट केलेली आहे. चला आता यांना निघायच्या टायमाला आपण भेटूया. ओके चला मंडळी, चला लवकर चला, चला बापरे, चला बॅग घेऊन चला, चला दादा चल. कसं लॉक होई नाही, कसं लॉक होईन आता, कशाला वरती सध्या त्याला. ही चाबी घेतो मी, काय चाबी लटकवलेली आहे काय, कुठे चाब्या, हा या 2 चाब्या माझ्या घरच्या, हे चाब्या खिशात. चलो भाई, कशाला त्याला चार्जिंग करायची गरज अजून. हे बघा आई घर लावतीये का गाई, किती दिवस चालली तू, फक्त 10-12 दिवस. मग एवढं घर लॉक करायचं कसं तरी वाटा नाही का इथून चालली तर. वाटायला भया, पण मग काय करू आता, देवा धर्माला जायचं. देवा धर्माला जायचं का. येतो मी दुपारपर्यंत उद्या. आणि करून ठेवतो तुमची व्यवस्था. हा करा ना व्यवस्था करा. बापरे, चलो भाई, भाई चलो चलो भाई. काय हो हो हो, हे बघा यांना काय केलंय माहितीये का, हे देव भरून ठेवले इकडे बघा, ह्या म्हणजे ह्याच्या टाकात त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले आणि देव भरून ठेवले. आता उद्या सकाळी मला घेऊन जायचे सोबत. चला वा खाली चला, ती बॅग घे ना, ती बॅग घ्यायची सोन्याची. नाही सकाळी झोपून नाही. कोण, हा राहू दे ना. चला बरं आजी, आजी निघाणच नाही बाबा, राहू दे, लाईट राहू दे ना, आत्ता येतो काय. अरे माझले सराजू गेला बाटेने. हा ना 20 वर्ष काढली मी त्या दिवसासाठी. हो ना, सांग मला इकडे घरात नको मामा. नाही करत हो आजी मी काही. आजीचं कसं आहे बाबा आता, आजी मी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत येईल. रडायला कशाला बरं ह्या जायचे टाइम. हा माहिती तुम्हाला चक्कर येते, मी आहे ना सोबत तुमच्या. कशी बरं आजी सांग बरं. गेला का गतारोळा खाली गेला का. बापरे लय वजन यायचं. नको वडू नको, चल घेता येते. चला भाई खाली कोमल चल. परी गेली का नाही, एक वडून घे ना, एकच आतमधलं वड. थांब मला चाबी आहे, पोहदे एकदा व्यवस्थित थांब, घेशीन लावून. हो घेतलं, थांब मला चाबी हीच आहे, पोहदे हीच आहे काय. हा गेलो नाही, एकच लाव. हा राहू दे, आता ते येईल वापस मी. चलो दोस्तो, एवढ्या लवकर गाडी येते काय आता वापस यायला. आजी चपला बघा बाबा कुठे जा, जा राहू दे नाही उडत. हे सोड आहे का. हा चला वा वा खाली वा खाली वा खाली वा आलो. चला जी असं का बसले इथं, तुम्ही तिकडे बसा ना थोडं पाठीमाग. हा तसं बसा ना, असं का सगळेजण तयारी बघा निघण्यासाठी. पिओ चालली तू, बाय कर बाय कर बाय करा. आता गाडीला अजून टाइम एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास. हो थोडा पाऊस येणार ना. गाडी नाही का आपल्या गाडीत जाऊन बसायचं. चंद्र गाडीत आलेलो आहे आम्ही. कोमल आणि परी इकडे. आवरा की लवकर, आपली गाडी येईल ना आता थोड्या वेळात. तुम्हाला नॉईज खूप येत असेल, नाही घेत मी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आमचं सगळं आवरलेलं आहे आणि गाडीचे दरवाजे खोलून ठेवलेले, कारण की गाडीमधून ते बंद असल्यामुळे थोडा वास येतोय आणि त्यानं वॉमिटिंग व्हायची शक्यता असते. त्यामुळं सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता लवकर निघायचं आहे. दादा आई कोमल जे आहेत ते पोचलेले आहेत छत्रपती संभाजीनगरजवळ आणि ह्या गाडीमध्ये आपण आता निघणार आहोत. आपल्याला पोचायला 3-4 वाजू शकता, कारण की आता 6:30 वाजायला लागलेत आणि पटकन दिवशी पुण्याच्या बाहेर निघलं म्हणजे एक टेन्शन चाललं जाईल, कारण की ट्रॅफिक तुम्हाला माहिती किती असतं. तर रांजणगावच्या पुढे गेलं की मग काही ट्रॅफिक लागणार नाही आहे. आणि माझ्यासोबत इकडे बाळ आहे. बाळ कुठे रे, चल बाळा.
हे बघा हे बाळ आहे. बाळा हाय कर एकदा. खाली ये खाली ये लवकर ये चल. चल ये माझ्याकडे. अरे बाळाला घेऊ आपण. हे बाळ बघा हाय कर बाळा. कुठे चालली तू? कुठे चालली सांग. बाळ जरा लाजतं बाबा बोलत नाही. जालन्याला चालली? जालन्याला चालली जालन्याला. कारल्याला चालली काय? बाळ चाललंय कारल्याला. झोप नाही झाली बाळाची. बळच उठून आंघोळ घातलेली आहे त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. कुठं बसते गाडीत? एकच घेतलाय मला नाही माहिती. समोरचं ठेवलेलं तो माझंच आहे. तो मागचं सोन्याचं असं नाही तर असा विषय आहे. आणि बाकी सगळेजण जे 2 जण आहेत ते 2 व्हीलरवर येणार आहे. ओके चल उभा रे. चप्पल नाही घातली तू? चप्पल कोण घालीन? हिरोईन 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 आहे माझी तू. हिरोईन. आजीला म्हणा चल ना म्हणा. आजीला जा जा आजीला चला म्हणा जा. हां आता त्यांचं ते सामान वगैरे उतरण घरी आणि लगेच मग बाकी सगळं ओके होऊन जाईल. चालायचं बेटा? चालायचं. पावसाचं काय बाबा. पाऊस तर चालूच आहे. पोरं कशी येते काय मी टूलर थांबत अरे बाबांनो सोबतच चला. पण तरी अरे सुदर्शन ती तिकडे देव ठेवलेले ते पडतील. नाही बसत रे नाही बसत रे. एवढं दाबू दाबू सामान भरलेले नाही बसत. हे आजी बाई आले इकडं. आजी चालायचं? हा थांबा 1 मिनिट इथंच थांबा. आता ते एकदा गाडी त्याला पलटून घेऊ द्या मग बसू आपण. हो हो घेतो ती मी. सानू आजी काय म्हणते बाय? मी राहू इथं काय येऊ? चला म्हणा चला. सानू आणि आजीची जोडी तुम्हाला माहिती असेल. जाय बाई तुम्ही राहते. आता हे महालक्ष्मी तिकडे ठेवलेले म्हणून एवढा सगळा पसारा घेऊन जाणं पडतंय. ठीक आहे पुढच्या वर्षी करू काहीतरी ॲडजस्टमेंट. ठीक आहे चला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. परत एकदा सगळ्यांना बाय बाय.